नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. मी तुमचा मित्र भूषण साळुंके. आजचा जो व्हिडिओ असणार मित्रांनो, लेख लाडकी योजना अंतर्गत आपल्याला अंतर्गत नोंदणी कशी करायची, या फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे आणि इथं कोणकोणते विद्यार्थी इथं अप्लाय करू शकता, कशा पद्धतीनं आपल्याला इथं अटीने व नियम काय त्यांचे व कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे मित्रांनो. मी फॉर्म कसा भरायचा आहे त्याच्याबद्दल पण, डॉक्युमेंट पण सगळी संपूर्ण माहिती देणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. चला तर मग सुरू करू या व्हिडिओला. तर जसं की मित्रांनो, आता तुमच्या समोर मी आता सगळ्यात आधी तुम्हाला याच्याबद्दलची माहिती सांगून देतो की याच्या अटी कोण कोण इथं भाग घेऊ शकतो, कशा पद्धतीने असतं मित्रांनो. तर मित्रांनो, सगळ्यात आधी बघू शकतो तुमच्या समोर मी GR ओपन केलेला आहे. हा जो GR आहे त्या GR बद्दल तुम्हाला शॉर्टकटिंग माहिती सांगतो. राज्यातील मुलींना सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबतचा हा GR आलेला होता मित्रांनो. दिनांक 30 ऑगस्ट 2023 ला हा GR आलेला होता मित्रांनो. ओके, यामध्ये मित्रांनो प्रस्थानामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं, मुलींना जन्मदर वाढवणे व मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री असं या योजनेचं नाव होतं पहिले, माझी कन्या भाग्यश्री. ओके, तर आता त्याचं नाव सुधारून नवीन नाव देण्यात आलेलं आहे योजनेचं. दिनांक 1 ऑगस्ट 2017च्या शासन निर्णयाने लागू करण्यात आले आहे. सदर योजनेस मिळणारा अपुरा व प्रतिसाद विचारता घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या शमनीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचारधारणात होते. त्यामध्ये मित्रांनो त्यांनी इथं असं लिहिलंय, त्या अनुषंगाने सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषामध्ये मुलींच्या समीकरणासाठी लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल मित्रांनो. तर पिवळ्या व रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतरच्या टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येईल मित्रांनो. इथं लाभार्थ्यांना मुलीचे वय जेव्हा 18 वर्ष पूर्ण होतील मित्रांनो, तेव्हा त्यांना रोख 75,000 रुपये असे मिळतील मित्रांनो, असे इथं सांगण्यात आलेले. अशी घोषणा ही करण्यात आलेली आहे. त्या अनुसरून राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती मित्रांनो. तर शासनाचा निर्णय इथं आलेला होता की तुम्हाला मी सांगितले, एक माझी कन्या भाग्यश्री सुधारून योजनेचे अधिक्रमित करून राज्यातील 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर सक्षमीकरण लेख लाडकी योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने निर्णय मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके, अशा पद्धतीने तर इथं लिहिलेले आहे की मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींना जन्मदर वाढवणे, त्यानंतर मुलींच्या शिक्षणासाठी चालना देणे असं या योजनेचं उद्दिष्ट आहे मित्रांनो. मुलींचा मृत्यू दर कमी करणे, बालविवाह रोखणे यासाठी उद्दिष्ट आहे. कुपोषण कमी करणे, त्यानंतर शाळा बाह्य मुलींचे प्रमाण 0 असून वर आणण्याची प्रोत्साहन करणे यासाठी करण्यात आलेले आहे मित्रांनो. इथे जे मित्रांनो तुम्हाला आता किती पैसे भेटणार ते पण इथं बघा. सदर योजनेअंतर्गत खालील अटी शर्ती त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधा पत्रिका धारक कुटुंबा म्हणजे रेशन कार्ड, पिवळं व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये जेव्हा त्यांना जन्म होईल मुलींच्या, तेव्हा त्यांना 5,000 रुपये मिळतील. त्यानंतर इयत्ता 6वीत गेल्यानंतर त्यांना इयत्ता पहिलीत गेल्यानंतर त्यांना 6,000 रुपये मिळणार मित्रांनो. नंतर 6वीत गेल्यानंतर त्यांना 7,000 रुपये मिळणार मित्रांनो. जेव्हा ते 11वीत जातील मुली तेव्हा 8,000 रुपये मिळणार आहे. आणि त्यांच्यानंतर त्यांच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो त्यांना 75,000 रुपये इतके एक रक्कमी त्यांना 18 वर्षानंतर भेटणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर याचप्रमाणे त्यांना 1,01,000 रुपये एवढी रक्कम देण्यात येईल मित्रांनो. टोटल ही रक्कम मिळवून 1,01,000 रुपये एवढी रक्कम आहे मित्रांनो. इथं अटी व शर्ती पण त्यांनी लिहिलेल्या आहे. अटी शर्ती काय आपण हे पण बघून घेऊया. ही योजना पिवळ्या व रेशन कार्ड पिवळी व केशरी रेशन कार्ड मध्ये कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलांना लागू राहतील. आता इथं लक्षात ठेवा, आता ही गोष्ट इथे कोणाला लागू होणार आहे की पिवळे व केशरी कार्ड यांना, आणि ज्या मुलींचा जन्म कुटुंबातील 1 एप्रिल 2023 नंतर झालेला आहे त्यांना ह्या योजनेत येणाऱ्या अथवा 1 किंवा 2 मुलींना लागू राहणार आहे मित्रांनो. ओके, 1 किंवा 2 मुलींना इथे लाभ भेटणार आहे मित्रांनो. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहणार आहे मित्रांनो. ओके,
त्यानंतर पहिल्या अपत्याच्या व तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्यासाठी अपत्याच्या दुसऱ्या हप्त्याची अर्ज सादर करते वेळी माता पिता पहिल्या पहिल्या अपत्याचा व तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करता वेळी माता पिता कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने. तसेच सतत दुसऱ्या प्रसूतिगृह वेळी जुडी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुश्रेय राहील मित्रांनो. मात्र त्यानंतर माता पितांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. म्हणजे त्यानंतर माता पिताचे शस्त्रक्रिया करावं लागेल किंवा त्यांना पुढे आपत्ती होणार नाही, त्यामुळे त्यांना इथं ऑपरेशन करावं लागेल त्या मुलांच्या आईचं वगैरे, मुलींच्या आईचं. ओके, दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगा आहे त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुड्या मुलींचे स्वतंत्र नियोजन अनुश्रेय राहील. माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे मित्रांनो, तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे. लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे, पहिली अट. आणि लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे, म्हणजे आपल्याला 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न तर लागणार आहे मित्रांनो. आवश्यक कागदपत्रे बघून घेऊया आपण. 1 नंबर आपल्याला लागणार आहे लाभार्थ्यांचा जन्माचा दाखला. त्यानंतर दुसऱ्या नंबरला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला. वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे, म्हणजे कमी पाहिजे आपल्याला. याबाबत तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील मित्रांनो. त्यानंतर लाभार्थ्यांचे आधार कार्ड प्रथम लाभवेळी ही अट राहणार आहे मित्रांनो. ओके, ही अट तिथील राहील मित्रांनो. पालकांचे आधार कार्ड लागणार. त्यानंतर बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचे छायाचित्र प्रत. त्यानंतर रेशन कार्ड व पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आपल्याकडे पाहिजे मित्रांनो. साक्षांकित प्रत पाहिजे, त्याची पण आपल्याला झेरॉक्स लागणार आहे. त्यानंतर मतदान ओळखपत्र लागणार आहे मित्रांनो. शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार कार्ड यादीत नाव आल्यास दाखला लागणार आहे मित्रांनो. ओके, 18 वर्ष झाल्यानंतर हा लागणार आहे आपल्याला. त्यानंतर मित्रांनो संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेते असल्याची संबंधित शाळेचा दाखला व बोनाफाईड लागणार आहे. ज्या शाळेमध्ये तुम्ही दाखला व बोनाफाईड घेणार आहे मित्रांनो, त्या शाळेचा आपल्याला इथं लागणार आहे मित्रांनो. तुम्ही कधी अंगणवाडी फॉर्म भरतात, अंगणवाडीकडून आणावं लागेल तुम्हाला दाखला. तुम्ही कधी इथे शाळेमध्ये करत असताना शाळेमार्फत आणावं लागणार आहे, अशा उत्तरे असतं मित्रांनो. 2023च्या नंतरचे पाहिजे आपल्याला इथं. ओके, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र लागणार आहे आपल्याला. ओके, त्यानंतर इथं अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील मित्रांनो. अशा पद्धतीने लिहिले. अविवाहित असल्याबाबत लाभार्थ्यांचे सही घोषण पत्र इथं लागणार आहे मित्रांनो, अशा पद्धतीने. ओके मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो होता. त्याच्यानंतर मित्रांनो इथं ऑनलाईन आपल्याला फार्मची ऑनलाईन पोर्टल नोंदणी कशी होणार आहे, तर आपल्याला हा जो फॉर्म आहे मित्रांनो, सगळ्यात लेक लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टलवर लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी तुम्हाला नाही करायची. अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका, त्याच्यानंतर मुख्य सेविका यांनी करावी. तसेच लाभार्थ्यांचे अर्ज सर्व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावे. हे कोणाचं काम असणार मित्रांनो, आपल्याला फक्त हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आपल्या हाताने व आपल्याला जमा कोणाकडे करायचा आहे, अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका व मुख्य सेविकांकडे जमा करायचा आहे मित्रांनो. ओके, ते तुमचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरणार आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. आता आपल्याला फॉर्म भरायचा कसा आहे, आपण ते फॉर्म कसा डाउनलोड करायचा आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन आणि GR ची पण लिंक टाकून देईन मित्रांनो. ओके, तुम्ही डाउनलोड करू शकता, वाचू पण शकता आणि फॉर्म पण भरून घ्यायचा मित्रांनो. प्रिंटआउट मारून घ्यायची, याची सोबतची परिशिष्ट दिलेली आहे इथं. फॉर्म लेक लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र मित्रांनो. आता तुम्ही कोणत्या हप्त्यासाठी इथं भरताय फॉर्म, तर पहिल्या हप्त्यासाठी भरता. पहिला हप्ता लिहायचा आहे, दुसऱ्या हप्त्यासाठी दुसरा, तिसरा हप्त्यासाठी तिसरा, चौथा किंवा पाचवा, असे 5 हप्त्यापर्यंत आपण फॉर्म भरू शकतो मित्रांनो. आता तुम्हाला आता पहिल्यापासून फॉर्म भरायचा, तर पहिला हप्ता इथं निवडायचा मित्रांनो, अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर इथं अनिवार्य आपल्याला माहिती द्यायची, पहिला हप्ता इथं लिहून घ्यायचे. वैयक्तिक माहिती द्यायची, लाभार्थी तपशील, पहिला हप्ता, पहिलं अपत्य का दुसरं अपत्य का जुडं अपत्य, त्यांचे इथं करून घ्या. कोणतं अपत्य तिथं टिकमार्क करून घ्यायचे, बाकीचे करून टाकायचे. तर पहिलं असेल तर पहिलं लिहायचं, जुडं असेल तर जुडं लिहायचे, ना दुसरं असेल दुसरं लिहायचं मित्रांनो, अशा पद्धतीने. त्यानंतर इथं लाभार्थींचे नाव, त्याच्या मुलीचं इथं नाव टाकायचंय. ओके, मुलीचं नाव, त्यानंतर आधार क्रमांक टाकायचे मुलीचे इथं, अशा पद्धतीने.
लाभार्थ्यांचे पालकांचे आई वडील यांचे नाव. आता इथं काय करायचं, लाभार्थी जे असतील मुलींचे आई वडिलांचे नाव टाकायचं. इथं नाव टाकायचं, आई वडिलांचं नाव पहिले टाकायचं, आईचं नाव टाकून द्यायचं आणि मग वडिलांचं नाव टाकून द्यायचं खाली अशा पद्धतीने. त्याने आधार क्रमांक टाकायचे आपल्याला इथं. आई वडिलांपैकी एकाचं कोणाचं पण चालेल इथं आधार क्रमांक. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा इथं आई वडिलांना कोणाचा पण असेल तो, आणि ईमेल आयडी असेल ईमेल आयडी टाकून द्यायचं मित्रांनो. आणि आधार कार्ड प्रत फॉर्म सोबत जोडावी. आधार कार्ड प्रत आपल्याला फॉर्म सोबत जोडायची, आई वडिलांच्या पण आणि मुलीची पण अशा पद्धतीने. ओके मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो इथं सध्याचे निवासी पत्ता लिहायचं. इथं घर, इथं इमारत व सदनिका क्रमांक, इथं घर क्रमांक वगैरे टाकायचं आहे. कोणत्या रोडाला तुमचं घर आहे, रस्ता लाईन वगैरे ते इथं लिहायचंय मित्रांनो. त्यानंतर क्षेत्र कोणतं तुमचं ते लिहायचंय. गावाचे नाव काय आपलं, शहराचे नाव गावाचे नाव ते इथे लिहायचंय मित्रांनो. पोस्ट ऑफिस आपलं कोणतं ते टाकायचं इथं. तालुक्याचं नाव टाकायचं मित्रांनो आपलं. जिल्ह्याचं नाव टाकायचं इथं. त्यानंतर इथं पिनकोड टाकायचं अशा पद्धतीने. ओके. त्यानंतर इथं मोबाईल क्रमांक टाकायचा आपल्याला इथे बॉक्समध्ये. ओके. त्यानंतर या योजनेत लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असल्याचे जिवंत अपत्यांची संख्या किती आहे. आता तुमच्याकडे किती टोटल किती अपत्य, 1 2 किती आहे, जुडे असं इथं लिहायचं मित्रांनो. 1 2 जे पण असेल ते. अर्ज करते आहे पहिल्या अपत्यासाठी आपल्याला टाकायचं पहिल्या अपत्यासाठी एक पहिल्या अपत्यासाठी बरोबरची खून करायची इथं. दुसऱ्या अपत्यासाठी करत असाल तर दुसरा अपत्य करायचं. जुड्या अपत्यासाठी करत असाल तर इथं टिक करायची. कशा पद्धतीने टिक करायची, बरोबरची खून करायची मित्रांनो. ओके. त्यानंतर टिप इथं खाली त्यांनी अशा पद्धतीने बरोबरची खून करायची अकाउंटमध्ये. त्यानंतर इथं आता लिहिलं त्यांनी टिप पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करतावेळी अर्ज करीत असल्याचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील मित्रांनो. ओके. त्यानंतर इथं आता आल्यानंतर मित्रांनो बँकेचे खाते सोबत नाव, खाते व क्रमांक, बँकेचे नाव दाखविणारे पासबुक प्रत जोडावे मित्रांनो. सगळ्यात पहिले इथं आपल्याला खाते क्रमांक इथं टाकायचा आपल्याला अशा पद्धतीने. त्यानंतर बँक IFSC कोड जो असतो तो इथं टाकायचा आहे मित्रांनो. इथं खाते क्रमांक टाकून झाल्यानंतर IFSC कोड टाकायचा इथं. बँकेचे नाव जे पण बँकचं असेल, जसं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, युनियन बँक जे पण असेल टाकायचं आहे. बँक खाते आधार कार्डची संलग्न आहे किंवा नाही. तुम्ही बँकेचं तुमचं लिंक आहेत का आधार कार्ड, हो किंवा नाही, तिथं आहेच करायचं तरच तुम्हाला पैसे मिळणार मित्रांनो. ओके. त्यानंतर इथे लिहिलं त्यांनी लेख लाडकी योजना कोणत्या टप्प्यावर लाभासाठी अर्ज केला आहे. तर तुम्ही कितव्या टप्प्यासाठी अर्ज केलेला आहे, तर पहिल्या हप्त्यासाठी. पहिला, दुसरा असेल, दुसरा, तिसरा, चौथा व 5वा. तर आपल्याला इथं चॉईस करायचं. आपण पहिल्यासाठी करत असेल तर पहिलं इथं लिहायचं, पहिला हप्ता इथं बरोबरची खून करायचं. नाही तर इथं अशा पद्धतीने करून टाकायचं. इथं पहिल्या हप्त्यासाठी खून करायची मित्रांनो अशा पद्धतीने. त्यानंतर मित्रांनो मी याद्वारे प्रमाणित करतो किंवा करते वरील प्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य व परिपूर्ण अचूक असून आहे व ही माहिती खोटी आढळून आल्यास मी स्वतः जबाबदारी राहील व तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहे. त्यानंतर दिनांक टाकायचे मित्रांनो. तर ठिकाण टाकायचं तुमचं व लाभार्थी व पालकांची सही व डाव्या हाताच्या अंगठाच्या निशाणा. लाभार्थ्यांचं इथं सिग्नेचर घ्यायची. लाभार्थी जे मुलगी असेल ठसे पण घेतलं चालेल, व पालकांचे सिग्नेचर किंवा ठसा पण इथं घ्यायचा आहे. सिग्नेचर पण ठसा पण द्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो कागदपत्रे, अर्जासोबत जोडवायची कागदपत्रे. तर 1 नंबरला लाभार्थ्यांचा जन्माचा दाखला. त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी पाहिजे मित्रांनो. तहसीलदाराकडून आपल्याला दाखला काढायचा आहे हा. त्यानंतर लाभार्थ्यांचे आधार कार्ड प्रत लागणार आहे मित्रांनो. प्रथम लाभवेळी आपल्याला अट राहील मित्रांनो ही. पालकांचे आधार कार्ड लागणार आहे, दोघांच्या आई वडिलांचे. नंतर बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत लागणार आहे मित्रांनो. व रेशन कार्ड व पिवळे अथवा केशरी कार्ड आपल्याला लागणार आहे मित्रांनो. इतर पिवळे किंवा केशरी कार्ड आपल्याकडे पाहिजे, त्याची पण प्रत आपल्याला लागणार आहे, झेरॉक्स कॉपी. त्यानंतर मित्रांनो मतदान ओळखपत्र छायाप्रत प्रत लागणार आहे आपल्याला. नंतर लागणार आहे आपल्याला शेवटच्या लाभाकरिता. शेवटचा लाभ म्हणजे मुलगी जेव्हा 18 वर्षाची होऊन जाणार आहे ना, त्या 5वा जो हप्ता आहे ना आपल्याला त्यावेळी लागणार आहे आपल्याला. ओके. त्यानंतर इथं संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला इथं बोनाफाईड किंवा शाळेचा दाखला लागणार आहे मित्रांनो आपल्याला. ओके. पुढे शिक्षण घेत असेल तर 5वी 6वी जेव्हा जाणार आहे तेव्हाची गोष्ट. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो आपलं पहिल्या हप्त्यासाठी व तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्यासाठी आपल्याला लागणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने लिहिलेल्या सोबत लागणार आहे.
अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्याचा बाबतचं आपल्याला लाभार्थ्यांना सहाय्य घोषण पत्र लिहायचं मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो इथं आता या फॉर्म आता अंगणवाडी सेविका यांनी भरायची माहिती. आता ही जी माहिती सगळी अंगणवाडी सेविका भरणार, तुम्हाला इथे काही भरायची नाही. इथं अंगणवाडी सेविका त्यांचं नाव टाकून घेतील व अंगणवाडी सेविकांचा मोबाईल क्रमांक येणार इथं. त्यानंतर अंगणवाडी सेविका केंद्राचं नाव टाकायचं इथं कोणत्या ठिकाणी, त्यांचा इथं अंगणवाडी केंद्राचा कोड टाकायचा आहे आणि अंगणवाडी केंद्राचे लाभार्थी नोंदणी दिनांक कधीपासून आहे, गाव व शहराचे नाव, गावाचे व शहराचे नाव व तालुका व जिल्ह्याचे नाव आणि पिनकोड टाकायचे. ते अंगणवाडी सेविका टाकतील मित्रांनो, तुम्हाला टाकायचं नाही इथे. इथं त्याच्यानंतर कागदपत्र तपासणी यादी, कागदपत्र तपासून घ्यायची. इथे कोणते आपण दिलेले आहे, कागदपत्र सोबत जोडली आहेत किंवा नाही हे आपल्याला इथं खून करायची, अशी बरोबरची खून करायची त्या बॉक्समध्ये अशा पद्धतीने. ओके. हे तुम्हाला मी सांगतो आता कशा पद्धतीने. लाभार्थ्याचे आधार कार्ड आपल्याकडे आहे. ओके. तर मग इथं होय करायचंय कशा पद्धतीने. आता इथे आपल्याला अशी टिक करायची होय अशा पद्धतीने. आपल्याकडे नसाल तर इथं नाही करायचे. कोणत्या गोष्टी आपल्याकडे नसाल, आपल्याकडे इथं नाहीवर क्लिक करायचं, लागू नाही तर लागू नाहीवर क्लिक करायचं अशा पद्धतीने. ओके. आपल्याला होयच करायचं इथं. त्यानंतर इथं लाभार्थ्यांचे आईचे आधार कार्ड आहे, आपल्याला होय करायचं इथं पण. त्यानंतर लाभार्थ्यांची जन्माचा दाखला होय. त्यानंतर इथं लाभार्थ्यांची आई आहेत व नसल्यास पालकांचे आधार कार्ड आहेत का. आई नसल्यास तर पालकांचा आधार कार्ड लागेल आपल्याला. दोघांचे असेल तर दोघांची होय करून टाकायचे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचा दाखला 1 लाखापेक्षा कमी आहे, ते आपल्या दाखल्यानं होय करायचं इथं पण. त्यानंतर निवासी किंवा रहिवासी पत्त्याचा पुरावा महाराष्ट्र राज्य, ते पण आपल्याला भेटून जाईल आपल्याला इथं, ते पण होय करायचंय. त्यानंतर कुटुंब नियोजन प्रमाणपत्र काढून घ्यायचंय, ते पण आपल्याला होय करायचंय. आणि शाळेचा बोनाफाईड प्रमाणपत्र पण लागणार आहे, ते इथं होय करायचंय. त्यानंतर 5वा हप्ता घेताना आपल्याला मुलगी आपली अविवाहित पाहिजे, म्हणजे लग्न नाही झालेलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला इथं प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो. ओके. तर सदर इथं अंगणवाडी सेविकांनी सदर माहिती अर्जाचा दिनांक टाकून द्यायचा इथं, व दिनांक काय आहे आणि ठिकाण कोणतं आहे, अंगणवाडी सेविका यांचे नाव टाकायचे, नाव ते टाकतील इथं, त्यांचे सिग्नेचर आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने. त्यानंतर मित्रांनो पर्यवेक्षिका यांची भरायची माहिती, जे पर्यवेक्षिका असतील त्यांची माहिती इथं ते पर्यवेक्षण भरतील. आता ते परीक्षक त्यांचा फॉर्म त्यांचं नाव टाकून घेतील, श्रीमती जे पण असेल ते त्यांचा फॉर्म यांनी या फॉर्म मध्ये दिलेल्या माहिती पडताळणी केली आहे, हा फॉर्म योग्य प्रकारे भरलेला आहे अशा पद्धतीने ते लिहितील व बिटकोड टाकतील त्यांचं ते इथं, व ठिकाण टाकतील व पर्यवेक्षक यांची नाव व सही घ्यायची मित्रांनो. इथं सही त्यांची मित्रांनो. त्यानंतर इथून आपल्याला कापून भेटणार आहे. काय भेटणार आपल्याला, ही पावती आपल्याकडे भेटणार आहे मित्रांनो. आता शेवटचं आपल्याला नीट ऐकायचंय. इथं आपल्याला ही पावती कापून भेटणार आहे आपल्याला. लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविका यांनी घ्यायची पोच पावती द्यायची मित्रांनो. ही तुम्हाला पावती भेटणार आहे. तर पहिल्या हप्त्यासाठी असेल तर पहिला टिक्का, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा जो पण असेल तो. ओके. तर इथं अंगणवाडी सेविका यांचे नाव, त्याच्यानंतर नाव टाकून झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांचा कोड टाकायचा मित्रांनो इथं, व गाव शहर जे पण असेल आपल्या गावाचं नाव किंवा शहराचं नाव, त्यानंतर तालुका, जिल्हा व महाराष्ट्र राज्य, ते बरोबर इथं लाभार्थ्यांचे नाव, जी आपले मुलीचं नाव इथं टाकायचंय, मग दिनांक टाकायचा इथं, रोजी चेकलिस्ट नुसार कागदपत्रासह फॉर्म सादर केला आहे, त्यांच्याकडून फॉर्म भरून आपल्याला प्रिंट घेऊन घ्यायची आपल्या हातामध्ये, दिनांक व ठिकाण ते टाकून देतील, व अंगणवाडी सेविका यांचे नाव सही इथं घेऊन घ्यायची मित्रांनो. ही पावती आपल्याकडे ठेवायची मित्रांनो. ही पावती आपल्याला नाही का, मुलगी आपल्या 18 वर्ष होईपर्यंत आपल्याकडे लागणार आहे मित्रांनो. आपल्याकडे चांगली इथं आपल्याकडे पाहिजे मित्रांनो सगळ्या गोष्टी. ओके. अशा पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा आहे, आपल्याला अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे, नाही तुम्हाला पर्यवेक्षकाकडे जमा करायचा, नाही तर मुख्य सेविकाकडे जमा करायचा आहे मित्रांनो. तिघींपैकी तुम्ही कोणाकडेही जमा करू शकता, ते तुमचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून घेतील मित्रांनो. ओके. तर आता ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाकायचं आहे, कारण की मी असे डेली व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला माझी संपर्क करायचा असेल तर माझा व्हॉट्सअप ग्रुप पण दिलेला आहे आणि टेलिग्राम ग्रुप पण दिलेला आहे, तर तुम्ही मला मेसेज करू शकता मित्रांनो स्वतंत्रपणे. ओके. त्यानंतर मित्रांनो माझे ऑफिशियल चॅनल लिंक पण आहे, जसं की इंस्टाग्राम, फेसबुक, तिथं पण मला फॉलो करा. आणि त्यानंतर माझं सेकंड चॅनल लिंक पण आहे ट्रेडिंग लिंक, तिथं पण मला सबस्क्राईब करून ठेवायचं. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला शेअर करायचा आहे व्हिडिओला, त्यांना पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी. आपल्याला त्यांना 2023 नंतर ज्यांना मुली वगैरे झाल्या असतील त्यांना शेअर करा हा व्हिडिओ, त्यांना पण लाभ घेऊ द्या. कमीत कमी 1,01,000 रुपयापर्यंत आपल्याला पैसे मिळणार त्यांना, तर लाभ घेऊ द्यायचा मित्रांनो. सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. त्या व्यतिरिक्त जसं शेअर करा व्हिडिओला. चॅनलवर नवीन असाल चॅनलला आपलं सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो. असे आपल्या चॅनलवर असे डेली व्हिडिओ मी टाकत असतो. नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतात मित्रांनो. गव्हर्नमेंट GR झाले, शेतकरी योजना झाल्या,
त्यानंतर महिलांच्या योजना झाल्या, त्यानंतर अशा सगळ्या योजना आपल्या इथं येत असतात मित्रांनो. सगळे व्हिडिओ मी टाकत असतो. त्यानंतर जॉब रिलेटेड व्हिडिओ, प्रायव्हेट जॉब असो गव्हर्नमेंट जॉब असो मित्रांनो, सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला तुम्हाला मिळतील मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे. आता आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.